बारीक लागते. रानातल्या म्हसोबाची यात्रा. आजचा व्हिडिओ आहे ना खूप सुंदर होणार आहे. तर शेतामध्येच ना देवाचं एक छोटंसं ना म्हसोबाचं मंदिर आहे. त्याचं ना दरवर्षी रंगपंचमी झालं की ना यात्रा असते आणि सार्वजनिक असते. तर सकाळी सकाळी ना सगळं देवाचं काम केले, हार वगैरे सगळं आरव अडकून आलाय. खूप सुंदर यात्रा असते, छोटी पण सुंदर. तर देवाचे नैवेद्य ना तिथं सकाळी सकाळी दाखवले जातात. अंड्याचा रोट वगैरे सगळं केलंय मी. तर म्हसोबाला ना रोट वगैरे ठेवला जातो. नैवेद्याचं सगळं तयारी केली सगळे नैवेद्य वगैरे आता भरणार आहे. आणि आता मी आणि पल्लवी आम्ही सगळेजण देवाला जाणार आहे. छान नैवेद्य वगैरे करणार आहे, म्हणजे दाखवणार आहे. पाया पडून संध्याकाळी आहे ना इतकी सुंदर यात्रा भरते ना, म्हणजे सगळे ढोल ताशा असतो, छान असं त्याचं मिरवणूक असते. तर संध्याकाळी तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, स्किप न करता. खूप छान होणार आहे. आणि हा ना नवसाला पावणारा म्हसोबा आहे. तर सगळ्यांना ना म्हणजे खूप 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 अनुभव आहे. इतकं छान अशी त्याची पावणारा व्हिडिओ म्हसोबा पण तुम्हाला पाहायला भेटेल. खूप छान यात्रा सुंदर अशी होणार आहे. चला तर मग मी नैवेद्य भरते आणि देवाला जाते, तुम्हाला पण दाखवते. केलाय फक्त म्हसोबालाच केला का? मग केले की मुलीला तुळशीला. मिरची आली का चांगली? झाकण वगैरे टाकलंय ना त्याच्यावर. झेंडू बघा ना लावाच लागतो. ते माशा वगैरे बसल्या ना त्या लावलेत ना, सगळीकडे लावलेत. आणि पिवळा आणि लाल कलर लावलाय. मग ते माशा त्या झेंडूच्या झाडांवर बसतात ना. हा मग अशी सावली वगैरे केली. आता ह्या टायमिंगला बघा सावली येते. तिकडे आता हळूहळू पुढं पुढं जाईल तशी तशी 12ची सावली बरोबर माथ्यावर. घसारलं मोडलं, हातपाय गोळ्या खाऊन झाले, डिसर आधीच होय. पटापटा चालायचं, व्यायाम करायचा. कसं पाय दुखत्यान असं बिना चप्पलचं अंगणात 2-3 फेर मारायचं. काही नाही होत, लय दुखतं मग तर कामच करायला नाही येत. नाही व्यायाम करावा लागतो ना मामी, व्यायाम करावा लागतो. व्यायामाशिवाय काय? एवढी पण नाही होती ना काही दिवसांनी, म्हणजे ती स्वतःचीच असते. पण आमचं नाही नाही, प्लॉटिंगवाल्यांचं आहे. प्लॉटिंगचा रस्ता आहे हा सगळा. रुपून घेणार आहे. आणि मग आता ही जत्रा वगैरे असल्यामुळे कसं आहे, सुट्टी घ्यावं लागते. आता परत पाडवा आला हाय ना, एक एक मोठं मोठं ते औषध सोडलं ना गवतच खाते ती. चला आता यात्रेला देवापाशी जाऊ. केलं चालू घरात असते यात्रा आहे ना म्हसोबाची, त्यामुळं मग न खाणाऱ्यांचं सगळं आमच्या घरी करायचंय. पाहिजे 1 किलो गरा भाजलाय. आता 1 किलो गरा भाजते. आता छान असा करायचा आहे, तुपामध्ये भाजलाय. बटाट्याची भाजी करायची, बटाट्याची भाजी, चपाती आणि गरा आणि भात करायचा न खाण्यासाठी. आणि मटणाचं नियोजन ना देवापाशीच असतं, तिथंच करतात, तिथंच भाजी करतात. पण न खाणाऱ्यांचं दरवर्षी आमच्या घरीच असतं ना. मग आता गरा आणि बटाट्याची भाजी करायची. आता गरा भाजते एका साईडला, वाटण एका साईडला, असं चाललंय स्टेप बाय स्टेप. पहा किती सुंदर अशी, किती छान आहे, ताजी ताजी. वास्तले भारी येतं बटाट्याच्या भाजीत घालणार आहे. चला आता पटपट पटपट आता बटाट्याची भाजी गॅसवर घालणार आहे आणि चुलीवरती निवडून शिजायला घालणार आहे. तिकडे भाकरी चालल्यात, तुम्हाला दाखवतेच नंतर तिथलं काम झाल्यानंतर. आईंची सगळे तिकडे बाहेर झाडाखाली ना भाकरीचं काम चाललंय. खाणाऱ्यांचं माझ्याकडे काम चाललंय. संध्याकाळचं लय भारी देवापाशी रानातल्या म्हसोबापाशी जेवण वगैरे तिथं, सगळ्यांची पाहुणे तिथं येतात. चला भेटू. बटाट्याची भाजी तयार करायची होती ना, त्यासाठी वाटण तयार केलं. तर छान असं वाटण तयार केलं. आणि चुलीवरती करायची होती ना, मग चुलीवरती करायचं म्हटलं की ना पहिलं पातेल्याला माती लावून घेतली. कारण करताना चुलीवरती ठेवलं की पातेलं खूप म्हणजे खूप काळं होतं, मग घासायला अजिबात निघत नाही. म्हणून अशी माती लावून घेतली. आणि पहिलं तर ना मी किचन म्हणजे गॅसवरतीच फोडणी देणार होती, मग मी चुलीवरती नेऊन ठेवणार होती. पण मग परत नंतर ना आपलं पातेलं माझं खूप खराब झालं असतं ना, म्हणून मग छान असं मी ना त्याला आळं लावून घेतलं आणि माती
पाती लावल्यानंतर आहे ना मग अजिबात पातीला ना घासताना त्रास करून घेत नाही. मग छान असं माती लावून घेतली. आता गॅसवरती फोडणी करून घेते आणि नंतर मग चुलीवरती नेऊन ठेवते. तर छान पातेलं गॅसवरती ठेवलं आणि बटाट्याची भाजी गॅसवरतीच केली. त्यासाठी ना खूप सारी कोथिंबीर, टोमॅटो बारीक, कांदा चिरून घेतला होता. तर अशा पद्धतीने बटाटा केला ना खूप छान लागतो. आणि तेलामध्ये तमालपत्र, जिरं, मोहरं टाकून छान फोडणी देणार होती. मसाले पण खूप काढले होते. कट मसाला, थोडा मटण मसाला, कांदा लसूण मसाला, घरी तयार केलेला मसाला, हे सगळे मी मसाले ना ह्या बटाट्यामध्ये टाकणार होते. आणि एक 10 ते 15 लोकांचा हा बटाटा करणार होते. खूप छान असा लागतो बरं का. पातेल्यामध्ये तेल टाकलं, तेलामध्ये खूप सारं टोमॅटो टाकलं, छान परतू घेतलं आणि टोमॅटो कांदा परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर काय होतं, छान असं मेल्ट होतं टोमॅटो वगैरे एकदम छान असं एकजीव झालं आणि छान परतू घेतलं. त्यामध्ये मग मी आलं, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट केलेली टाकली, छान परतून दिली आणि तेल सुटेपर्यंत छान परतून दिल्यानंतर ना भाजीला खूप छान टेस्ट येते. छान तेल सुटेपर्यंत परतून दिलं. टोमॅटो पण छान त्यामध्ये मॅश झालं बरं का. त्यामध्ये टाकलं मग जिरं, मोहरी छान हळूहळू घेतला. स्टार्टिंगलाच मी ना टोमॅटो वगैरे परतून घेतल्यानंतर मी जिरी मोहरी टाकली, कारण टोमॅटो थोडंसं जास्त परतून दिलं ना मग खूप छान लागते भाजी. मग तोपर्यंत जिरं टाकल्यानंतर जळून जातं, त्यासाठी मग नंतर मी जिरी टाकली. छान जिरं, मोहरी, कांदा लसूण पेस्ट वगैरे छान परतून दिली. टोमॅटो वगैरे त्यामध्ये टाकलं. मग मी आपला घरचा कांदा लसूण मसाला, थोडासा मटण मसाला, घरचा मसाला, थोडीशी कट पावडर टाकली. कट पावडरने ना खूप छान असं ना म्हणजे भाजीला स्ट्रक्चर येतं, म्हणजे कट येतो. त्यात थोडंसं टाकलं नमक. पहिलं टोमॅटो मिक्स होण्यासाठी टाकलं होतं, नंतर थोडंसं टाकलं. छान असं परतू घेतलं. किती छान दिसते ना, असं वाटतं की मटणचीच ग्रेव्ही आहे, इतकं छान असं परतून दिलं. आणि त्यामध्ये ना कांदा आणि टोमॅटो टाकलं ना खूप छान भाजी होते आणि नंतर टाकलं त्यामध्ये थोडासा कढीपत्त्याने पण खूप छान टेस्ट येते बरं का. खूप छान असं परतू घेतलं. तेल सुटेपर्यंत त्यामध्ये टाकलं मी बटाटा. तर बटाट्याची साल वगैरे काही काढली नव्हती. खूप सारा असा बटाटा करायचं म्हटलं ना तर बटाट्याची साल कधीच काढायची नाही बरं का. मग बटाटा त्यांना खूप असा चिखल झाल्यासारखं होतं, त्यासाठी ना कधीच बटाट्याची साल काढायची नाही. मसाल्यामध्ये सगळा बटाटा छान असा परतून दिला 2 ते 3 मिनटं आणि त्यामध्ये ना मी सगळं गरम पाणी टाकलं बरं का. गरम पाणी टाकल्यानंतर किती छान असा कट आला. तर आपल्याला कुठलीही भाजी करायची म्हटलं ना तर नेहमी गरमच पाणी टाकायचं. गरम पाणी टाकल्यानंतर ना भाजी खूप छान दिसते. त्यानंतर थोडंसं पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा कूट टाकला आणि थोडीशी पातळच करायची होती, कारण ना भाताबरोबर वगैरे खायचे होते ना म्हणून. आणि त्यावरती खूप सारी अशी कोथिंबीर टाकली ताजी. तर खूप छान दिसत होतं बरं का. वाटतच नव्हती ती बटाट्याची भाजी. वाससुद्धा खूप छान येत होता. तर गॅसवरती अशी फोडणी देऊन घेतली. तर आता हा बटाट्याचा पातेला ना मी चुलीवरती नेऊन ठेवणार होते. मग चुलीवरती छान असं शिजून देणार होती, छान मंद आचेवरती, जाळावरती. ती छान अशी भाजी शिजली असती. आईने छान असं, मला पातेलं घेता येणार नाही म्हणून तिने सगळं पातेलं घरातून गॅसवरतून चुलीवरती नेऊन ठेवलं आणि छान असं आता तिथेच भाकरी चपाती वगैरे चुलीवरतीच करणार होतो. ॲक्च्युली मला ना चुलीवरतीच बटाट्याची भाजी फोडणीला द्यायची होती, पण काय होतं, सगळं साहित्य असं ना बाहेर वाहून आणायला लागतं. मग खूप असा कंटाळा येतो, म्हणून म्हटलं फोडणी गॅसवरती द्यावी आणि मग चुलीवरती छान असं शिजेल. आणि मंद आचेवरती म्हणजे मंद आचेवरती ना भाजी शिजली ना खूप छान असा कट येतो. चुलीवरती नेऊन ठेवली मी भाजी शिजत आणि लगेच मग मी ना शिरा करायला घेतला. शिरा तर पहिला मी भाजून ठेवलाच होता 1 किलो. मग त्यामध्ये काजू, बदाम आणखीन पूर्ण असा गावरान तुपामध्ये करणार होते मी. तर खूप छान असा म्हणजे आपण पूजेला कसा शिरा करतो तसाच शिरा लागतो बरं का. तर खूप सारा शिरामध्ये आणि दुधामध्येच करणार होते मी. खायला पण खूप टेस्टी लागतो. काजू, बदाम, खूप साऱ्या विलायची असं टाकल्यानंतर कधी पण ना, म्हणजे कुठला पण पदार्थ करताना आपण साहित्य खूप सारं वापरलं ना आणि छान असं त्याला परतून घेतलं ना तर कुठलीच भाजी अशी होणार नाही की ती चांगली लागणार नाही. तर खूप साऱ्या अशा 20-25 विलायच्या घेतल्या मी आणि त्याच्या कातड्यासहित छान अशा टेचल्या आणि त्याच्यासहितच मी त्यामध्ये टाकणार होते. आणि थोडंफार मी चहा पावडरच्या डब्यामध्ये टाकलं. तर कातड्यासहित आपण शिऱ्यामध्ये टाकलं ना खायला खूप छान लागतं बरं का. आणि त्याचा वासही ना अख्ख्या शिऱ्यामध्ये पसरतो, खायला खूप छान लागतो. एका साईडला मी ना थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण पाणी आणि थोडं दूध मिक्स करून मी ना शिरा करणार होते. तर काजू, बदाम, विलायची छान असं टेचून घेतलं तर काजू आणि बदाम वेगळे टेचून घेतले. एकत्र टेचून घेतल्यानंतर
काजू लवकर बारीक होतात आणि बदाम मोठं मोठं राहतं म्हणून सेपरेट सगळं मी छान असं असं थोडंसं बारीक मोठं असं म्हणजे नाही का टेचून घेतलं. पातेल्यामध्ये खूप सारं तेल टाकलं आणि गरा तर बाजूला ठेवला होता आणि तुपामध्ये काजू बदाम आणि विलायचीची पावडर टाकून घेतली. एकदम लाल होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आणि जास्त तुपानंतर ना खूप छान असं क्रिस्पी काजू बदाम होतं. मग छान असं परतून घेतलं आणि तसंच खायला पण खूप छान लागतं. आणि शिरा वगैरे करायचं म्हटलं ना तर ना त्यामध्ये काजू बदाम विलायची असे खूप सारे टाकले खूप छान लागते. मी भरपूर असं तूप टाकलं आणि छान परतून घेतलं. त्यामध्ये टाकलं दूध आणि दूध जास्त आणि पाणी थोडं टाकलं तर दुधामध्ये शिरा केला ना खूप छान असा ना सत्यनारायणच्या पूजेला कसा शिरा करतो तसा लागतो. तर छान असं उकळी येऊन घेतली तर त्यामध्ये टाकला खूप सारा गरा. आता गाठी होतील म्हणून ना व्हिडिओ काय घेता नाही आला बरं का. छान असा हलवून घेतला किती सुंदर दिसतोय. आणि त्यामध्ये ना आपण केळीसुद्धा टाकू शकतो. केळी टाकल्यानंतर तर शिरा इतका छान लागतो ना खूप छान लागतो. आता माझ्याकडे केळी नव्हते म्हणून मी काही टाकली नाही पण खूप सारं असं तूप काजू बदाम पिस्ता आणि विलायची टाकली. खूप छान असा वास येत होता. भाजी वगैरे सगळं झाले. भाकरीची पण तयार चालली आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आता मी चपात्या करणार आहे तर मटण बरं खाण्यासाठी भाकरी आणि न खाणाऱ्यांसाठी शिरा बटाट्याची भाजी भात आणि चपाती करायची. आता चपातीचं पीठ मळून चपात्या करून घेतो आणि चपात्या करणारे चुलीवर. चला चुलीवरती भाकरी चालू होत्या बघा. तर 40 ते 50 भाकरी करायच्या होत्या. तर मी मोजून ठेवत होते कारण एकावरती भाकरी ठेवल्या ना म्हणजे चिखल्यासारख्या होतात. अशा पाठीमध्ये ना पांगून ठेवलं तर पल्लवी व्हिडिओ काढत होती. तर सगळ्या भाकरी 30-35 भाकरी झाल्या होत्या. थोड्याशाच बाकी होत्या. माझा तर न खाणाऱ्यांचा सगळा स्वयंपाक झाला होता. सगळी तयारी करून मग आम्हाला देवाला जायचं होतं कारण हे सगळं घेऊन ना देवाच्या ठिकाणी जायचं असतं. आणि इतकी छान अशी जत्रा भरते तर हा ना नवसाला पावणारा मसोबा आहे बरं का. सगळ्यांसाठी ना खूप असा म्हणजे नवस केल्यानं तो नवस पूर्ण होतोच. तर तुम्ही थोड्या वेळाने त्याचा छबिना वगैरे बघतालच. छान असा बटाटा आपला तयार झाला होता. शिरा तयार झाला होता. चपातीसुद्धा करायची होती चुलीवरती. तर सगळा असा स्वयंपाक घेऊन ना त्या देवाच्या ठिकाणी जायचं असतं आणि तिथेच जेवण वगैरे होत असतं. घरी काय अजिबात नसतं बरं का. तर तिथंच देवाच्या ठिकाणीच देवाचं काम झालं ना तर तिथं जेवण वगैरे केलं जातं. अजिबात घरी काय आणलं जात नाही. तर एका साईडला आईने आणि मी ना चपात्या करून घेतल्या. आता मग सगळं स्वयंपाक झाल्यानंतर ना देवाला जाण्याची तयारी चालू होती. तर देवासाठी ना मी छान अशी ना 1-1.25 किलोची घंटी अर्पण करणार होते. तीसुद्धा आणली होती नाव टाकून वगैरे. आणि वगैरे सोलत होते देवासाठी. सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो देवाला. तर सगळे मिळून आम्ही देवाला निघालेलो. आता इथनं पुढं सगळा देवाचा कार्यक्रम. इथे मसोबाचा छबिना भरला होता. आता 1-1.5 ते 2 तास हा छबिना भरला जातो. आणि जे देवाचे भगत असतात ना त्यांच्या सगळ्यांच्या अंगात येतं तर ह्या देवाचे भगत ना माझे आजी सासरेच होते बरं का. त्यामुळेच आम्ही गेल्या वर्षी यात्रा केली नव्हती कारण ते वारले होते गेल्या वर्षी. पण ह्या वर्षी त्यांना ना खूप जणांनी सगळ्यांनी खूप मिस केलं कारण ह्या यात्रे दिवशी ना माझे आजी सासरे ना पूर्ण दिवस त्याच्यापाशीच असायचे देवापाशी आणि हर रोज ते देवाची सेवा करायचे. तर आजही ना त्यांची खूप आठवण आली बरं का. कारण ह्या देवाच्या यात्रे दिवशी ना सगळ्यात पहिलं वारं देवाचं आमच्या आजोबांचं असायचं आणि शेवटचं वारं आमच्या आजोबांचंच असायचं. त्यामुळे ना इतकं आठवण आली ना आजोबांची. आणि इतकी छान अशी देवाची ना पूजा करायची. असं नैवेद्य वगैरे दाखवायचं सगळं काम ते करायचे. उपवास वगैरे धरायचे. ते नसल्यामुळे ना स्वतः मला जावं लागलं नैवेद्य वगैरे घेऊन. आणि खरंच आजच्या दिवशी ना त्यांना म्हणजे खूप आम्ही मिस केलं. सगळ्यांनीच मिळून सगळ्यात छबिना भरला होता आणि सगळ्यांच्या अंगात वगैरे येत होते. आणि हा मसोबा आहे ना खूप म्हणजे नवसाला पावणारा मसोबा आहे बरं का. तर 1-1.5 ते 2 तास असा छबिना भरतो आणि नंतर मग देवाला वेढा घेतल्याशिवाय ह्याचा छबिना ना म्हणजे मोडत नाही तर असं चालू होतं बरं का. आणि ते छबिना मोडल्यानंतर मग जेवण वगैरे असतं. देवाला नैवेद्य वगैरे जे न खाणाऱ्यांचं वेगळं आणखीन देवाला मटणाचा नैवेद्य आणि हे सगळं ना म्हणजे तिथेच संपून मग घरी जातात. आणि दरवर्षी ना नागपंचमी झाल्यानंतर जो शुक्रवार किंवा मंगळवार येतो ना त्याच दिवशी यात्रा केली जाते. त्यामुळे ना मग म्हणजे ह्या वर्षी थोडी लेट झाली होती कारण ह्या वर्षीसुद्धा मग काही प्रॉब्लेम आल्यामुळे ना एक 8-10 दिवस पुढं ठरलं म्हणजे घेतली होती यात्रा. पण
छान पद्धतीने पार पडली. पण आमच्या आबांची खूप आठवण आली या यात्रे दिवशी आणि सगळेजण आले होते पाहुणे. एका साईडला आम्ही सगळेजण बसलो होतो. ही यात्रा आहे ना सार्वजनिक असते ना, मग सगळ्या वस्तीवरच्या ना सगळेजण असे 20-30 भाकरी आणतात बरं का. आणि मग सगळ्यांचे मिळून तो 2-2, 3-3 पाहुणे असतात आणि जे सगळे जण एकत्र मिळून जत्रा केली जाते. आणि एका साईडला तुम्हाला देवाचं मंदिर दिसत असेल. आता शेवटची स्टेप आली बरं का. तर जेव्हा हा देवाला पूर्ण वेढा होतो तेव्हा तेव्हा छबिना उतरला जातो. नंतर मग देवाचा छबिना उतरल्यानंतर यात्रेचा शेवट होतो आणि नंतर जेवण वगैरे. तर त्याची कोणाची नाही का प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते. कोणी नारळाचं तोरण, कोणी पेढ्यांचं असं वेगवेगळे हार वगैरे या देवाला घालत असतात. पल्लवीसुद्धा खूप धिंगाणा मस्ती करत होती, गुलाल लावत होती. तर अशा पद्धतीने ही छान अशी म्हसोबाची यात्रा पार पडली. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.